चिंतन श्री गुरुदेव दत्त. वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी काय सेवा, कुठले उपाय करायचे आहे आणि मेन म्हणजे सत्यनारायण कसं करावं त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण आपल्या घरात अशा काही सेवा करू शकतो, उपाय करू शकतो, जेणेकरून आपल्या घरातही अक्षय काळ, शांतता, सुख, समाधान, ऐश्वर्य, वैभव नांदेल. आता ते कुठलं आहे तर चला बघूया. दिवसाची सुरुवात ही सूर्यनारायणाच्या उपासनेने करावी. सुरुवातीलाच आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. शक्यतो सूर्याला जल हे सकाळी 8च्या आधीच अर्पण करावं आणि जे जल आपण अर्पण केलं आहे ते पाणी आपल्याला खाली न सांडता एका बादलीत घ्यायचं आहे आणि नंतर ते तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता. नंतर दुसरं येतं ते आपला मुख्य दरवाजा. भलेही तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो, अक्षय तृतीयेला आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. तसं तर आपण एरवी नेहमीच तो स्वच्छ करत असतो, पण ह्या दिवशी आवर्जून स्वच्छ करावा. दाराला तुम्ही तोरण लावू शकता जे तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही फुलांचं पानांचं तोरण लावलं तरी चालेल. ह्या दिवशी जेव्हा आपण फरशी पुसत असतो तर फरशीच्या पाण्यामध्ये आपण ज्या पद्धतीने अमावस्येला हळद, गोमूत्र, गंगाजल, लिंबू आणि मीठ हे सगळं टाकत असतो ना, त्याच पद्धतीने सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे आणि आपल्याला आपली लादी म्हणजेच फरशी पुसायची आहे. जी काही नकारात्मकता आहे ना ती ह्याच दिवशी आपल्याला घराच्या बाहेर काढायची असते की जेणेकरून माता लक्ष्मी अखंड काळ आपल्या घरात वास करेल. घरातली फरशी पुसून झाल्यावरच आपल्याला देवाची पूजा वगैरे करायची आहे. म्हणून शक्यतो अक्षय तृतीयेच्या दिवशी ना सकाळी लवकरच उठावं की जेणेकरून हे सगळे कामं करून आपल्याला पितरांची सेवा, कारण आपल्याला स्वयंपाक वगैरे पण असतो, मग पितरांची सेवा वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला करायला मिळतील. हा दिवस पुण्य कमवायचा आहे जो अनंत काळ तुमच्या सोबत असेल. मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाजाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आतूनही करा आणि बाहेर म्हणजे मुख्य दरवाजावरनही करा. सगळ्यात महत्त्वाचं येतं तर अक्षय तृतीया म्हटलं तर अर्थात आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करणार आहोत. तर छानपैकी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यावं. काहीच नाही, फक्त हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे किंवा साधं पाणी टाकलं तरी चालेल आणि उंबऱ्यावर सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. उंबऱ्यावर स्वस्तिक काढून झाल्यावर उंबऱ्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी. लक्ष्मीची पावलं काढावी. मग तुम्ही रांगोळी सुद्धा काढू शकता किंवा जर तुमच्याकडे लावलेली असेल ती पावलं तरी सुद्धा तुम्हाला त्या पावलांची पूजा करायची आहे आणि आपल्याला मुख्य दरवाजाची सुद्धा पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे. उंबरठ्याची पूजा झाल्यावर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. तुळशीला धूपदीप अगरबत्ती अर्पण करावी. शक्य असेल तर तुम्ही दिवा लावला तुळशीजवळ तरी हरकत नाही. ज्या पद्धतीने मुख्य दरवाजावर आपण स्वस्तिक काढला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला किचनची समोरची जी भिंत आहे ना तिथे तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. शक्यतो आहे ना शुद्ध गाईचं तूप घ्यावं. त्याने आधी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावर कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आणि समोरच आपला गॅस सुद्धा आहे, तर ह्या दिवशी आपल्याला गॅसची सुद्धा पूजा करायची आहे. कारण अर्थात अन्नपूर्णा माता तिथे वास करत असते. घरात कधीही कोणाच्याच घरात कधीही धनधान्यांची कमतरता भासू नये. अक्षय काळ धान्य प्रत्येकाच्या घरात असावं म्हणून ही सेवा आपल्याला स्वयंपाक करण्याच्या आधीच आपल्याला हे सगळं करायचं आहे. म्हणूनच सांगते वारंवार की ह्या दिवशी लवकर उठा की जेणेकरून जे काही कामं आणि ज्या काही सेवा आपल्याला करायच्या ना त्या पटकन होतील. कारण अर्थात हा दिवस सगळा आपला सेवेचाच असणार आहे. मग ती पितरांची आली, माता लक्ष्मींची आली. आता हे करून झाल्यावर अर्थात आपण देवपूजा करणार आहे. अक्षय तृतीयेला सकाळी उठून लवकरात लवकर देवपूजा करावी, पण त्याच्या आधी पितरांची सेवा करणं महत्त्वाचं आहे. पितरांची सेवा करण्याच्या आधीच तुम्हाला देवपूजा करायची आहे. आता पितरांची सेवा करताना काय करायचं आहे, घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रम जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ना ते तुम्हाला पठण करायचं आहे. एकदाच पठण करायचं. ही सेवा कोणीही करू शकतो, पण एवढंच आहे देवपूजा करण्याच्या आधी करावी आणि ही सेवा केल्यानंतर कोणाशीही न बोलता आधी हातपाय धुवायचे आहे आणि त्याच्या पण आधी जे आपण पितरांचं आसन घेतलं होतं त्याची व्यवस्थित घडी घालून एका जागेवर ठेवायचं की वारंवार तिथे आपलाच काय कोणाचाच हात जाणार नाही. ते आसन आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. नंतर हातपाय धुवायचे आहे आणि नंतर तुम्हाला देवाची पूजा करायची आहे. पितरांची सेवा झाल्यावर हातपाय धुईपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही.
हा पितरांच्या सेवेचा नियम असतो. त्याच्याचबरोबर दिवसभर तुम्हाला पंचमहायज्ञ पण करायचा आहे. पंचमहायज्ञ काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. दिवसभरात जसं जमेल तसं तुम्ही पंचमहायज्ञ करू शकता. छानपैकी आपल्याला ह्या दिवशी आपले देवसुद्धा स्वच्छ करायचे आहे. जे तुम्ही वस्तू वापरता, आता मी तरी पंचामृतच वापरते, तर पंचामृताने तुम्हाला तुमचे देव स्वच्छ करायचे आहे. घरातील स्वयंपाक करून तुम्हाला तुमच्या पितरांसाठी जो काही आपण जी काही आपण सेवा करणार आहे, उदक कुंभ भरून ठेवणार आहे, ते तुम्हाला करायचं आहे पितरांच्या नावे. त्याच्या आधी तर्पण विधी तुम्हाला करायचा आहे. हा तुम्ही 12 वाजता तर्पण विधी करावा. नंतर मग तुम्ही जी मांडणी याच्या संदर्भात मी व्हिडिओ केला आहे तो नक्की बघा. तर उदक कुंभ तुम्हाला भरून ठेवायचा आहे आपल्याला आणि त्याच्याचबरोबर घासही घालायचा आहे. उदक कुंभ भरून झाल्यावर ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्हाला या संदर्भात व्हिडिओ केला आहे, तर आपल्याला आपल्या पितरांसाठी घास काढायचा आहे. त्याच्याचबरोबर कावळ्याला सुद्धा घास घालायचा आहे. गाईला सुद्धा आपल्याला ताट काढून ठेवायचं आहे. म्हणजेच काय, एक पितरांसाठी ताट असावं, एक गाईसाठी असावं आणि एक कावळ्यासाठी असावं. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता पितरांची सेवा झाली. आता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा. कुंकुमार्चन, या दिवशी कुंकुमार्चन विसरायचं नाही. त्याच्याचबरोबर जो काही आपण अक्षय कलश भरून ठेवलेला आहे त्याची सुद्धा सेवा करायची आहे. एवढंच की पितरांची सेवा आधी करून घ्या, मग तुम्ही ही सेवा दिवसभरात करू शकता. आता माता लक्ष्मी आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. अक्षय तृतीयेला कुंकुमार्चन आपल्या घरात दिवसभरात कधीही झालंच पाहिजे. मासिक धर्म असेल तर आपण आपल्या मुलांकडनं करून घ्याव्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अक्षय तृतीयेला दिवसभर, अगदी संध्याकाळी करा, सकाळी करा, दुपारी करा, तुम्हाला जसं जमेल तसं आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. कारण ह्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा ही अक्षय काळ तुमच्यासोबत असते. सत्यनारायण करून आपल्या घरात आर्थिक अडचण कमी होते, धनधान्याची कमतरता भासत नाही. तसंच अक्षय काळ आपल्या घरात आर्थिक अडचण कधी येऊ देऊ नये, किंबहुना धनधान्याची कमतरता भासू नये, म्हणून ह्या दिवशी आपल्याला सत्यनारायण आवर्जून करायचं आहे. महिलांनो, जर मासिक धर्म असेल तर तुम्ही कोणाकडनं तरी करून घ्या, घरात कोणीतरी असेल तर ती करून घ्या. पण ह्या दिवशी दिवसभरात कधी पण, ह्या दिवशी कुठलाही मुहूर्त बघावा लागत नाही, दिवसभरात कधीही तुम्ही सत्यनारायण करू शकता. भगवान विष्णूंची अतिशय सुंदर उच्च कोटीची सेवा तुम्हाला ह्या दिवशी करायची आहे. तर तुम्ही बघितलं आपल्याला कुठली सेवा आणि उपाय करायचा आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी जर तुमच्या घरात माता लक्ष्मी किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा एखादा टाक असेल तुम्हाला अगदी तुमच्या कुळदेवीचा, तर नक्कीच लवंगाचं अर्चन ह्या दिवशी करायला विसरू नका. लवंगाचं अर्चन कसं करायचं, अगदी तुम्ही 16 लवंग घ्या. 16 लवंग घेतल्यावर तुम्हाला शक्य असेल तर जो काही कमलात्मक मंत्र आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि नमो नमः म्हणताना लवंग अर्पण करायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सत्यनारायण खूप सुंदर आपण दर पौर्णिमेला करत असतो. बऱ्याच महिलांचा, आता मी तुम्हाला त्या संदर्भात नक्कीच माहिती सांगेल, कारण लवकरच आता ते येणारच आहे. तर पण अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच तुम्ही, मी तुम्हाला जे काही सांगणार आहे किंवा जे काही सांगितलं आहे ते तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामध्ये सत्यनारायण सगळ्यात महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, धनवृद्धीसाठी काही मंत्र खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. नक्कीच आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सेवा श्रवण जरी केल्या, मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम आहे किंवा विष्णू सहस्त्रनामावली आहे, नामावली म्हणत असताना बाळकृष्णाला तुम्ही एक तरी तुळशीपत्र अर्पण करत करत तुम्ही 1000 वेळा श्री विष्णू सहस्त्रनामावलीचं तुम्ही पठण करू शकता. त्याच्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं आवर्जून पठण करा. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम कणकधारा स्तोत्रम एकदा पठण करा किंवा श्रवण करा, पण महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा आणि श्री सुक्तम 16 वेळा पठण करण्याचा प्रयत्न करा. अतिशय सुंदर असा हा दिवस आहे. ह्या दिवशी आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वस्तू तुम्ही खरेदी करणार आहे त्याचं सुद्धा पूजन करायचं असतं. मग त्याच्यामध्ये शिरई आली किंवा हळकुंड आलं, बरेच लोक म्हणजे धनधान्याची खरेदी करतील, पण तुम्ही तांदूळ, साखर किंवा मीठ जरी असलं, जरी तुम्ही ते खरेदी करणार असेल तर त्याची ह्या दिवशी पूजा करा. ज्या पद्धतीने आपण धणे सुद्धा खरेदी करत असतो, तर धण्याची सुद्धा, म्हणजे जर तुम्ही विकतचे धणे आणले त्याची सुद्धा तुम्हाला ह्या दिवशी पूजा करायची आहे.
बरेच लोक गाडी, कोणी घर खरेदी करणार आहे किंवा कोणी सोनं चांदी खरेदी करणार आहे. प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा, प्रत्येकाच्या लेकरांना माता लक्ष्मीने सुखात ठेवावं, प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि प्रत्येक जण हे समाधानाने जगावं, हीच माता लक्ष्मी भगवान विष्णूंचरणी आणि महाराजांचरणी मी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.